बोदवड तालुका शिल्लोड येथील भुसार व्यापारी तुकाराम माधवराव गव्हाणे वय फक्त 55 यांचं अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला आहे आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचा मृतदेह चाळीसगाव कन्नड रस्त्यावरील घाटात खोल दरीत फेकून देण्यात आला आहे. ही घटना रविवारी रात्री सुमारे 9 वाजेच्या सुमारास घडली. मात्र सोमवारी पहाटे 4 वाजता हा सारा प्रकार उघडकीस आला आणि संपूर्ण सिल्लोड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सुरुवात झाली होती 27 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7:30 वाजता. उडणगाव ते बोदवड या रस्त्यावरील तुकाराम आपल्या मकाचे पैसे घेऊन घरी निघाले होते. पण तुकाराम गव्हाणे हे दुचाकीवरून जात असताना आधीच टप्प्यात बसलेल्या आरोपींनी त्यांची दुचाकी अडवली. चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील 1,00,000 रुपये लुटण्यात आले आणि त्यानंतर त्यांना बळजबरीनं एका कारमध्ये बसून अपहरण करण्यात आलं. हा सगळा प्रकार इतक्या नियोजनबद्ध पद्धतीनं करण्यात आला होता, की आरोपी आधीच पुढील टप्प्याची तयारी करून बसले होते. अपहरणानंतर आरोपीने तुकाराम गावाणे यांच्या मोबाईलवरून त्यांचा मुलगा कृष्णा गावाणे आणि काका उत्तमराव गावाणे यांच्याशी संपर्क साधला आणि येथेच प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. आरोपींना थेट 1,00,00,000 रुपयाची खंडणी मागितली. खंडणीची रक्कम रविवारी दुपारी 3 वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती बस स्थानकाजवळ आणि नंतर बाबा पेट्रोल पंपाजवळ आणून देण्याची मागणी करण्यात आली. मात्र इतक्या मोठ्या रकमेची इतक्या कमी वेळेत जुळवाजुळव होणं शक्य नव्हतं. 3 वाजेपर्यंत खंडणी मिळाल्यामुळे आरोपींनी अत्यंत निर्दयी निर्णय घेतला. रविवारी रात्री सुमारे 9 वाजेच्या सुमारास चाळीसगाव घाट परिसरात तुकाराम गावाणे यांचा निर्दयीपणे खून करण्यात आला. खून केल्यानंतरही आरोपी थांबले नाहीत. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह घाटातील खोल दरीत फेकून देण्यात आला. या घटनेनंतर मृताचे काका उत्तमराव गावाणे यांनी अजिंठा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास अजिंठा पोलीस आणि गुन्हे विभागाने हाती घेतला. तपासादरम्यान पोलिसांनी अतिशय वेगाने हालचाली करत रविवारच्या रात्री 11 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावरील 5ही आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव अशी आहेत: सचिन नारायण बनकर वय 25, वैभव समाधान रानगोते वय 23, अजिनाथ उर्फ अजय रखमाजी सापकाळ वय फक्त 22 हा पोलादचा आहे. विशाल साहेबराव खरात वय 23, त्याचबरोबर दीपक कन्हैयालाल जाधव वय 25. त्याचबरोबर या 5ही आरोपी विरोधात अपहरण, खंडणी, खून आणि पुरावा नष्ट करण्याचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एका प्रामाणिक व्यापाऱ्याचा असा निर्दयी अंत हा केवळ एका कुटुंबाचा नाही, तर संपूर्ण समाजाचा पराभव आहे. काही आरोपी तुकाराम यांच्या नात्यातले आणि गावातलेच आहे असं बोललं जात आहे. तुकाराम यांची प्रगती यांना देखवली नाही. त्यामुळेच तुकाराम यांचा घात करण्यात आला असं देखील बोललं जात आहे. पैशाच्या हवेसापोटी मानवी आयुष्याची किंमत किती स्वस्त झाली आहे, हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. या घटनेमुळे सिल्लोड तालुक्यातही संपूर्ण जिल्ह्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आता पोलीस तपासातून या गुन्हेमागचं संपूर्ण कटकारस्थान कसं उघड होतं आणि आरोपींना किती कठोर शिक्षा होते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. तुकाराम यांच्या घरच्यांनी 1,00,00,000 रुपयाची खंडणी आरोपींना दिली नाही. त्याच रागामधून तुकाराम यांची हत्या झाल्याचं कळत आहे आणि नंतर त्यांचा मृतदेह घाटामध्ये फेकून देण्यात आला. समाजामध्ये अनेक शेतकरी हे परिस्थितीला कंटाळून काही आत्महत्या करतात, तर काही परिस्थितीवर मात करून आपलं जीवन सुधरवतात. काही लोकांना या गोष्टी देखवत नाही आणि त्यामधूनच अशा घटना उघड होतात. या प्रकरणामध्ये आरोपींना अटक झालेली आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहे. तर या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.